कृष्ण Hare
भक्तीचे ते वर्म जयाचे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती दया घरी शांती क्षमा दया घरी शांती क्षमा घरी शांती क्षमा भक्तीचे
बाबासाहेब महाराज सातपुते, गायनाचार्य हरिभक्तीपरायण अशोक महाराज निरफळ समोर या, तसेच त्यांना साथ संगत करणारे मृदंगाचार्य महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गिरीनाथ महाराज जाधव, तसेच हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज तरवडे।
भक्ति
नवदता Thank you.
भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होवनिया, अष्टमहासिद्धी उळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं, मस्तक हे पाय हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. संत श्रेष्ठ,
जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अत्यंत गोड महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या घरी ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं वर्म सापडलंय तिथे सद्गुण हे वस्तीस्थानाला येतात। तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धींनाही तिथे यावंसं वाटतं, त्या द्वारामध्ये येऊन उभ्या राहतात। दुष्ट गुणांचा तिथे अभाव असतो, चैतन्याचा वास अंतःकरणामध्ये झालेला असतो, चित्त हे संतुष्ट झालेलं असतं आणि सत्वरज तमानं होणारी चित्ताची जी हळहळ आहे, तुकोबाराय म्हणतात भक्तीचं वर्म सापडल्यामुळे तीही नाहीशी होते। परमात्म्याची विशेष कृपा अशा कुटुंबाला, अशा स्त्री पुरुषांना लाभते आणि मग परमात्मा काही प्रसंगी अशा भक्तांच्या पाठीशी उभा राहतो, अशा सात्विक भाविक लोकांच्या पाठीशी उभा राहतो। तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया विठाला। अभंगातील 5ही चरणाचा हा मतितार्थ आपल्या समोर मांडला। संकल्पित वेळेमध्ये थोडा हळू थोडा आवाज थोडा आता कमी ठेवा, चाल। संकल्पित वेळेमध्ये कार्यक्रम सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी कीर्तनरूपी सेवा समर्पित करायची आहे। बगडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मार्कळ पाटील परिवाराचे पूजनीय वडील कैलासवासी कचरू त्र्यंबक पाटील मार्कळ यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलं जातं आहे। त्यांची मुलं श्री सुरेश कचरू पाटील मार्कळ, श्री बाळासाहेब कचरू पाटील मार्कळ, सुभाष कचरू पाटील मार्कळ, नानासाहेब कचरू पाटील मार्कळ, बाबासाहेब कचरू पाटील मार्कळ, श्री एकनाथ कचरू पाटील मार्कळ आणि कैलासवासी कचरू पाटील यांची मुलगी सौभाग्यवती सुगंधाताई ज्ञानेश्वर पाटील शिरसाट। विशेष करून या मार्कळ पाटील परिवारातील मुलं मुली सुना नातवंड, या परिवाराचे जमलेले आपण सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, बगडी आणि पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ मंडळी, आजचा कार्यक्रम एका शेतकरी आणि आदर्श अशा वारकरी कुटुंबाकडे होतोय, म्हणून वारकरी संप्रदायाची उपस्थिती सुद्धा उल्लेखनीय आहे। मोठ्या संख्येनं भजनी, टाळकरी, गायक, वादक, महाराज मंडळींची उपस्थिती आज आपल्याला या ठिकाणी कचरू पाटील आणि त्यांच्या परिवाराचं अध्यात्माशी जे नातं आहे ते नातं त्यातून आपल्याला दिसून येत आहे। म्हणून बगडी भजनी मंडळ असेल, सिद्धपूर, नवाबपूर, जामगाव, कानडगाव अशा सगळ्या भागातून आणि अन्य बाहेरूनही पाहुणे म्हणून आलेली अनेक भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। गायनाचार्य ज्यांनी गोड सुरुवात आपल्या या कीर्तनाची गायनानं करून दिलेली आहे असे हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज सातपुते, हरिभक्तीपरायण अशोक महाराज निरफळ, मृदंगाचार्य म्हणून सर्वदूर ख्यातीप्राप्त आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र हरिभक्तीपरायण गिरिजानाथ महाराज जाधव, आमच्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमातील विद्यार्थी प्रसाद महाराज तरवडे, या बाजूला उभे राहून साथ संगत करणारे आमचे संजय महाराज निथळे, आप्पासाहेब महाराज, आपल्या बगडी गावचे सुपुत्र आणि तरुण पिढीतील भजनी मंडळाचे अध्यात्मातील एक मार्गदर्शक अमोल महाराज बोडखे, आमचे या परिसरातील सर्व आदरणीय भजनी मंडळी आहेतच, तसं पाहुणे म्हणून आमच्या खेडले काजळी येथून कोरडे पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर मक्तापूर येथून बर्डे पाटील आहेत। वैजापूर तालुक्यातून ज्यांचा मुलगा आमच्याकडे शिकतो आहे असे दरेकर पाटील हेही उपस्थित आहेत। समोर या भागातील सगळी प्रमुख मंडळी आपण उपस्थित आहात। गावातील प्रमुख आहेत,
हार्मोनियमची सेवा देणारे आमचे ठोंबरे पाटील आहेत. लहानू महाराज या ठिकाणी आवर्जून या भागातील आपले एक ज्येष्ठ कीर्तनकार हे उपस्थित आहेत. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण कचरू पाटील मारकळ यांचं हे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध साजरं करतो आहोत. मला अमोल महाराजांनी मगाशी या परिवाराविषयी काही विशेष गोष्टी अवगत करून दिल्या आणि त्या आपल्या सर्वांना माहिती आहे. कचरू पाटील हे माळकरी होते, वारकरी होते आणि त्यांची जी मुलं आहे नातवंड सुद्धा भजनी मंडळात आहेत. मला वाटतं आज नातवंड परदेशात असणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण जर कोणाची नातवंड जर भजनी मंडळात असतील तर ती विशेष गोष्ट आहे. कारण परदेशात जाणं अवघड राहिलेलं नाही, पण भजनात येणं अवघड झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना हे कळत आहे. आणि मला वाटतं भजनात येणं म्हणजे प्रत्यक्ष भजन म्हणण्यासाठीच नाही. इथे बसलेले तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणानं ईश्वर सेवेशी आपण संलग्न असणं म्हणजे भजन. मन एकाग्र करणं म्हणजेही भजन. हातून काही पुण्यकर्म करणं म्हणजेही भजन. वडीलधाऱ्यांचा आदर करणं म्हणजेही भजन. प्राणी मात्राची दीनदुःखी जनांची सेवा करणं म्हणजेही भजन. भजन भक्ती करणं म्हणजे भजन. विठाला विठा आणि मग कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्यासारखे सात्विक माणसं अजूनही भजनाशी जोडलेले आहेत. अन्नदान सेवा असेल, ग्रंथसेवा, संत सेवा, मानव सेवा, प्राणीमात्रांची सेवा, राष्ट्र सेवा, हे सगळं भजन आहे. आणि ज्या कुटुंबांमध्ये अशा पद्धतीची सात्विक पिढी असते त्यांचे मायबाप धन्य असतात. म्हणून आज कचरू पाटलांची 6 मुलं, 1 मुलगी, सुना, नातवंड हे सगळे आध्यात्मिक सेवेमध्ये आहे. गावातली जी काही आदर्श कुटुंब आहे त्याच्यातलं हे एक आदर्श कुटुंब आहे. अन्नदानाची सेवा जर वाट्याला आली ते सुद्धा आनंदानं करणारं हे कुटुंब आहे. भजन पूजनाची सेवा, साधू संतांची सेवा, आणि म्हणून अशा एका आदर्श परिवाराला घडवणाऱ्या एका आदर्श व्यक्तिमत्वाचं आज हे पुण्यस्मरण आहे. विठाला मी आमच्या सजगुरे महाराजांना विसरलो, ते आवर्जून उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपल्या बगडी गावाला, या परिसराला परमार्थाची फार चांगली आणि आदर्श परंपरा लाभलेली आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू दत्तगिरीजी महाराज उर्फ बाळकृष्ण बाबा, अशा किती संतांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो की ज्या महात्म्यांनी आपल्यावरती संस्कार केले. बगडी गावावर या सगळ्या संतांचं विशेष प्रेम राहिलं, या परिसरावर राहिलं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सेवा करताना मी सुद्धा स्वतः गेली 30-35 वर्ष पाहतोय या गावाचा परमार्थ हा वाढता आहे, तो घटता नाही आहे. एका महापुरुषाचं श्रवण केलं होतं कथा ऐकताना. त्यांनी सांगितलं, प्रपंच आणि प्रपंच करण्याची भावना हळूहळू आपल्या मनामध्ये कमी झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळानुसार परमार्थाची भावना ही आपल्या अंतःकरणात वाढीस लागली पाहिजे. याला भक्तीच्या दिशेनं वाटचाल म्हणतात. प्रपंच करू नये असं नाही, पण प्रपंचाची आसक्ती कमी झाली पाहिजे. प्रपंच ओसरो चिचित तुझे पायी
प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. महाराजांनी जी भावना पांडुरंगाकडे प्रगट केली, प्रार्थना केली, हे देवा प्रपंच ओसरो म्हणजे प्रपंच लयाला जाओ, गरिबी येवो असा त्याचा अर्थ नाही आहे. गरिबी कोणालाच येऊ नये. माणसानं खाऊन पिऊन सुखी असावं, आनंदी असावं, हीच संतांची अपेक्षा आहे. पैठणचे शांतीब्रह्म आपले नाथ महाराज म्हणाले, प्रपंच करावा नेटका, कोठे न दिसावा फाटका. प्रपंच नेटका करावा, चांगलाच करावा, पण ओसरो म्हणजे काय? त्या प्रपंचात गुंतलेलं चित्त हळूहळू त्यातून बाहेर यावं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये नदीचंच उदाहरण दिलेलं आहे. पावसाळा असला की महापूर असतो. आपण गंगेच्या काठी, गोदावरी मातेच्या काठी भाग्यानं राहणारे लोक आहोत. केवढं भाग्य आहे. महापूर येतो, पण हळूहळू पावसाळा कमी झाला की नदी ओसरत जाते. जैसा शरद कालू गे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. उन्हाळा जवळ आला, शरद ऋतू जवळ आला, उन्हाळा जवळ आला, नदी जशी आटत आटत जाते, तसं येणारा काळ वाढत्या वयानुसार प्रपंचाविषयीच्या आसक्ती भावना कमी व्हाव्यात आणि परमार्थाच्या भावना. म्हणून कोण माणूस संसारी आणि कोण माणूस परमार्थिक याची व्याख्या कशी करायची? 2 वाक्य सांगून पुढे जातो. ज्याला वाढत्या वयानुसार संसाराची हावही वाढत जाते तो संसारी, आणि वाढत्या वयानुसार ज्या स्त्री पुरुषांच्या मनातील संसाराची हाव कमी होऊन ज्यांचं चित्त परमार्थाकडे धाव घेऊ लागतं ते परमार्थी. ही खरं त्याचं लक्षण आहे. आणि म्हणून मला वाटतं बगडी गाव हे परमार्थिक आहे, हे या दृष्टीनं आपल्याला म्हणावं लागतं, कारण या गावचा परमार्थ हा वाढत आहे. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. हे भक्तिप्रेम जे अंतकरणात आहे ते चढत जावं. आणि म्हणून अशा या एका चांगल्या गावातील मार्कळ पाटील हा एक चांगला परिवार, वैकुंठवासी कचरू पाटील हे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांची मुलं आणि नातवंड सुद्धा आजोबांच्या दिलेल्या संस्कारानुसार चांगल्या रीतीनं आपल्या संत महात्म्यांचा सहवास, विशेष करून गुरुवर्य श्रद्धेय भास्करगिरीजी महाराजांचं विशेष प्रेम आणि सहवास प्राप्त असलेलं आपलं हे बगडी गाव आहे. सर्व संतांचा आशीर्वाद लाभलेलं हे गाव आहे. आणि आज तुकोबाराय सुद्धा या अभंगातून असंच एक आदर्श जीवन, आदर्श कुटुंब आपण कसं उभं करावं याचं मार्गदर्शन करताय. जसं कचरू पाटलांनी हे कुटुंब आदर्श उभं केलं, मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुटुंबासाठी काही व्यवस्था कराव्याच लागतात, त्या आपण करतो आहोत. चांगली शेती असली पाहिजे, बागायत असलं पाहिजे, आपल्या पिढीला शिकवलं पाहिजे, नोकरी व्यवसाय उभे करून दिले पाहिजे. पण याबरोबर येणारी पिढी आपली सुसंस्कारित आणि सद्विचारी असली पाहिजे. घरातली मुलं मुली सुना हे वडीलधाऱ्यांचा आदर करणारे असले पाहिजे, ईश्वराचं पूजन करणारे असले पाहिजे. येणारे पाहुणे रावळे अतिथी अभ्यागताची सेवा करणारे असले पाहिजे. नाही तर ज्या घरामध्ये सुस्वागतम लिहिलेलं पूर्वी होतं त्या घरात जर कुत्र्यापासून सावधान असे बोर्ड लागायला लागले तर मला वाटतं समजून घ्यायचं इथली जुनी पिढी थकलेली आहे, नव्या पिढीच्या हातात सूत्र आलेली आहेत. कुत्रं खराब असेल तर बोर्ड लावायला काय हरकत नाही, म्हणजे ते काय विनोदाचा भाग म्हणून सोडून द्या, लावा, काय हरकत नाही. पण आपली संस्कृती शुभलाभ लिहिण्याची आहे हो दारावर, याचा आपण विसर पडतो की नाही? हल्ली किती ठिकाणी ते शुभलाभ पाहायला मिळतं, किती ठिकाणी सुस्वागतम पाहायला मिळतं. पूर्वी मातीच्या घरावर सुद्धा शुभलाभ लिहिलेलं होतच, मातीचं सारवण असलेल्या भिंती होत्या. अजून आपल्या खेड्यात बरं आहे, ही संस्कृती आपल्यासारखी मंडळी पाळतायत. अनेक ठिकाणी आता या सगळ्या गोष्टी मागे सरत चालल्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, घरामध्ये आपल्या प्रापंचिक भौतिक गोष्टींना आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच आध्यात्मिक सेवेलाही महत्त्व द्यावं. आदर्श ग्रस्ताश्रम सांगताना शास्त्रकार म्हणाले, सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मृदुभाषिणी
सन्मित्रं सुहृदं स्वयोषितिरतिश्चाज्ञा परा सेवकः आतिथ्यं हरिपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः। गृहस्थाश्रम सामान्य नाही आहे, शास्त्रकार म्हणतात धन्यो गृहस्थाश्रम। पण कोणता गृहस्थाश्रम धन्य आहे? ज्यांना आपलं घर आनंदी ठेवता आलं। पहिली व्याख्या आहे सानंदम सदनम। सदन म्हणजे घर, पण कोणतं घर? आनंदी घर। मग ते 1000 स्क्वेअर फूटचं असेल, 2000 स्क्वेअर फूटचं असेल, लहान असेल मोठं असेल, हरकत नाही, पण घर आनंदी ठेवलं पाहिजे। आता इथे आणखी एक प्रश्न उभा राहतो, घर आनंदी ठेवण्याची जबाबदारी घरातल्या कुणावर? तर मला असं वाटतं घरातल्या सर्वांवर। कारण घरातली 1-2 माणसं ठरवून घर आनंदी ठेवू शकत नाही। घरातले पुरुष, घरातल्या माता भगिनी, घरातले तरुण, वृद्ध, सगळ्यांनीच त्यासाठी काही संयम पाळला पाहिजे, काही नियम धारण केले पाहिजे। प्रपंच असो की परमार्थ, तो संयम नियमात असेल तर तो गोड होतो, तो गोड होतो। आणि जीवन सुद्धा संयम नियमात असेल तर ते गोड होतं। तुकोबाराय ती दिशा आपल्याला दाखवतायत। शेवटचा महारथी मंडळी आहे। आणि आपलं भाग्य आहे की आपल्या तालुक्यातील हे सगळे सुपुत्र आहेत। तर बाबासाहेब महाराजांनी म्हणजे क्रिकेटच्या भाषेत यॉर्कर टाकलेला होता भजनातला। म्हणजे ती अशा पद्धतीची सुंदर लय एक वेगळ्या पद्धतीनं ती बांधलेली असते की त्या पद्धतीनं फार लक्षपूर्वक दक्षतेनं त्या चालीला सामोरं जावं लागतं। फार सुंदर याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। जीवन हे संघर्षमय असतं, चढ उताराने भरलेलं असतं, पण शेवटी त्याचा शेवट कसा होतो याला फार महत्व आहे। आणि म्हणून जीवन हे संयम नियमित असेल तर शेवट त्याचा गोड होतो। प्रपंच संयम नियमाचा असेल तर प्रपंचही गोड होतो। धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार। आणि परमार्थ संयम नियमाला अनुसरून असेल तर तोही गोड होतो। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच आणि परमार्थिक जीवन गोड करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही विशेष गोष्ट लाभली पाहिजे। काय लाभलं पाहिजे? संपत्ती, प्रसिद्धी नाही,
संपत्ती प्रसिद्धीनं प्रपंचाच्या सुविधा मिळतील, पण जीवन गोड होण्यासाठी, प्रपंच गोड होण्यासाठी आपल्याला भक्तीचा लाभ झाला पाहिजे. देवभाग्य येती घरा, संपत्ती त्या सकळा. ह्या कोणत्या संपत्ती? त्या सद्गुणांच्या संपत्ती. देवाच्या आणि संतांच्या कृपेनं आपल्याला परमार्थ रूपी धन प्राप्ती होते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आणि म्हणून घरांमधल्या श्रीमंतीचं मूल्यमापन करत असताना मी आपल्यासारख्या सुज्ञ समाजाला विनंती करेन, तुम्ही मुलामुलींचे लग्न कार्य जुळवताना एकमेकाच्या घराच्या विषयी माहिती घेत असतात, त्याच्यावर चर्चा होत असते पाहुण्या रावळ्यांमध्ये बसून की अमुक घराशी नातं गोतं करायचं की न करायचं. आणि त्यावेळेला तुमच्यासारखी सुज्ञ मंडळी हाच विचार करतात, किंबहुना तो सगळ्यांनी करावा. म्हणून मी या विषयाला उजाळा देतो की त्या घरातले नुसती शेती किती आहे पाहू नका, नुसतं शिक्षणच पाहू नका, त्या घरातली संस्कृती कशी आहे ते पहा. आणि ज्या घरातली संस्कृती चांगली असते ना, ज्या कुटुंबातली संस्कृतीची मुळं ही खोलवर गेलेली असतात, ते कुटुंब उद्ध्वस्त होत नाही, ते अडचणीतून सुद्धा उभे राहतात. म्हणून एखाद्या घरामध्ये तुम्हाला जर मुलगी द्यायची असेल तर तो मुलगा काय करतो हे पहा, वडिलांचा स्वभाव पहा, आणि त्या अगोदर शोधता आलं तर आजोबा काय करत होते तेही पहा. आणि मग आपल्याला संस्कृतीचा तपास लागतो बरं, कारण संस्कृतीचा तपास हा फक्त वरवर पाहून लागत नाही. आणि हे जुन्या माणसांना जास्त माहिती होतं, म्हणून ते विचारायचे मामा कुठले आहेत, मावशी कुठली आहे, आजोबा काय करतात. आता हल्ली जर मुलं गेले मुलगी पाहायला तर ते म्हणतात तुला वाचता येतं का, लिहिता येतं का, नाचता येतं का, गाता येतं का. याच्या पलीकडे काही प्रश्न नाही, कारण अनुभव नाही जीवनाचा. वरवर फक्त जग एकमेकाला आज पाहतंय. हल्ली कीर्तन सुद्धा लोक यूट्यूब पाहून घेतात. काय भुलला शिव लक्ष ठेवा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे अपने
ज्या घरामध्ये वारी चालत आलेली आहे, ज्या घरामध्ये पारायण केलं जातं, ज्या घरामध्ये देवपूजा केली जाते, ज्या घरामध्ये परंपरेनं वडीलधाऱ्यांना आदर दिला जातो, ज्या घरामध्ये पाहुणचार केला जातो, ज्या घरामध्ये ग्रंथांचं वाचन आहे, सज्जनांचं येणं जाणं आहे, सानंदम सदनम, हे आनंदी घर आहे, आनंदी घर आहे. आणि म्हणून हल्ली आपण विचार करतो की इलिव्हेशन कसं असावं, इंटिरियर कसं असावं. हरकत नाही, बंगले सुंदरच असावे आपले, पण इलिव्हेशन इंटिरियरनं किंवा एखादा दारात कोहळ्याचं फळ बांधून घर आनंदी होत नाही. तोडगे करायचे करा, आवडत असतील तुम्हाला तर आणखी तोडगे करा, काय उलट्या बावल्या बांधा, नाही तर कोळे बांधा, आवळे बांधा, काय करा. पण जोपर्यंत घरातल्या स्त्रिया सुस्वभावी असत नाही, घरातले पुरुष संयमी असत नाही, घरातले तरुण आज्ञाधारी असत नाही, तोपर्यंत घर आनंदी होत नाही. मग उलट्या बावल्या बांधा, कोळे बांधा. आणि म्हणून हे तोडगे काय करणार आहे मला सांगा ना. एखादा आजार झाला आणि फक्त आपण पथ्य न पाळता वरून वरून औषध लावत राहिलो किंवा औषध घेत राहिलो, पथ्य जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत आजार जसा बरा होत नाही. शुगरचं इंजेक्शन घेतलं, शुगरच्या गोळ्या घेतल्या, आयुर्वेदिक काढाही घेतला, पण जाईल तिथं खाय गुलाबजाम. आज जिलेबी फार चांगली झाली, आज गुलाबजाम चांगली झाली, आज बर्फी चांगली झाली, आज बुंदी चांगली झाली, शिरा चांगला झाला, चहा जरा फिका झाला, कोण म्हणतो डायबिटीज वाला म्हणतो. अरे आता काय सांगावं बुवा या माणसाला, डायबिटीज आहे ना तुला दादा, आणि तू म्हणतो चहा फिका झाला. उलट तू बिगर साखरेचा घ्यायला पाहिजे. आपल्यासारखे घेतात सगळे अनेक. उदाहरण ध्यानात घ्या की जोपर्यंत आपण संयम नियमानं वागत नाही तोपर्यंत घर आनंदी होत नाही. आणि म्हणून घर आनंदी करणं जबाबदारी कुणाची? सर्वांची, वृद्धांची, प्रौढांची, तरुणांची, स्त्रियांची, पुरुषांची आणि कुटुंबानं हे नेहमी ध्यानात ठेवावं. नाही तर होतंय काय, कुटुंबामध्ये जे शांत असतात ते बिचारे शांतताच घेत राहतात, जे शोषिक असतात ते आयुष्यभर शोषतच राहतात, आणि जे मोकाट असतात ते आणखी मोक्कारवाणी वागायला लागतात. या मोकारांना विनंती आहे की तुमच्यामुळे बाकीच्या कुटुंबाला बेजार करू नका, बेकार करू नका. हे आज कुटुंब दुःखी आहेत, गावं दुःखी आहे, राज्य राष्ट्रामध्ये समस्या निर्माण झाल्यात. या ओढाळ लोकांमुळे, उद्धट लोकांमुळे, असंयमी लोकांमुळे. विठाला म्हणून घर आदर्श कसा असावा हाच आजच्या कीर्तनाचा विषय आहे, आजच्या अभंगाचा विषय आहे. सानंदम सदनम सुताश सुधिया. सुत म्हणजे मुलं, मुलं ही बुद्धिमान असावी. सुधिया धीनाम बुद्धी. आणि ती बुद्धी कशी? नुसती बुद्धी नको, सुबुद्धी. आणि म्हणून आमच्याकडे आज बुद्धिमत्तेची कमतरता नाही आहे, पण ती सुबुद्धी असणं फार आवश्यक आहे. नाही तर बरेच बुद्धिमान आमच्या मार्कळ पाटील परिवारासारख्याला कीर्तन झाल्यावर फोन करतात, काय गरज होती हो एवढा मोठा कार्यक्रम करायची. बुद्धिमान, एखादा बुद्धिमान पाहुणा असतो, रावळा पाहुणा, रावळा म्हणावा त्याला, पाहुणा काय म्हणा, जो स्वतः तर काही स्वतःच्या दारात चार लोकांच्या हातावर पाणी टाकत नाही, पण पाहुण्याचे तिथं गेल्यावर ज्याच्या पोटात खुटफुट खुटफुट होत नाही. आपल्याकडे असे पाहुणे कुणीच नाही आहे, म्हणून हा परिवार भाग्यवान आहे. पण आम्ही रोज फार फिरतो. 30 वर्षात किती गावं फिरलो असेल, किती माणसं भेटली असतील. सांगण्याचा हेतू कोणा वर्गाला अपमानित करण्याचा नाही, संस्कृती जतन करण्याचा विषय आहे. 10वा 13वा श्राद्ध ही आपली संस्कृती आहे. अरे
बाबा हो, आपण 10-5 रुपये जर कोणी आपल्याला मदत केली त्याचे आभार मानणारे माणसं आहोत. ज्या मायबापांनी आपल्यासाठी हयात घातलेली असते, चंदनासारखे झिजलेले असतात हे मायबाप आपल्यासाठी, त्यांच्यासाठी एखादा कार्यक्रम करणं, त्यांच्यासाठी अन्नदान करणं, हे मला वाटतं मार्कळ पाटील परिवारासारख्या आपल्यासारख्या मंडळींना सांगायची गरज पडत नाही, आवडीनं करतात. नाही तर काही ठिकाणी आम्हाला गिरिजनाथ महाराजांना, आम्हाला या महाराज मंडळींना फोन येतो, महाराज पुढच्या आठवड्यात तारीख खाली का? आम्ही म्हणतो काय आहे? ते म्हणतात श्राद्ध आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात श्राद्ध आलं आणि हा आता फोन करतो. याच्यावरूनच कळून घ्यायचं त्याचं श्राद्ध घालण्याविषयी भाव किती आहे. माणसं महिनोन महिने ती घोकमपट्टी करतात, चांगली माणसं आपल्यासारखी, की आपलं श्राद्ध जवळ येत आहे, काय करायचं? मंडपवाल्याला सांगायचं, सिस्टीमवाल्याला सांगायचं, आचार्याला सांगायचं, भजनी मंडळीला सांगायचं, महाराज मंडळींना सांगायचं, पाहुण्यांना फोन करायचे. हल्ली लोक वाढदिवस किती आवडीनं करतात. हजारो आणि लाखो रुपये सुद्धा वाढदिवसावर खर्च करणारे लोक, आणि तेच बुद्धिवान कधी कधी म्हणतात श्राद्धाला कीर्तन अन्नदान करायची काय गरज आहे. म्हणून मी म्हणतो नुसते बुद्धिमान जन्माला यायला नको घरामध्ये, सुधिया सुबुद्धी असली पाहिजे. जी बुद्धी सत्कार्याला आडवी येते ती दुर्बुद्धी आहे, आणि जी सत्कार्याकडे प्रोत्साहित करते ती सुबुद्धी आहे. सुताश सुधिया कांता मृदू भाषिणी सन्मित्रम. घरातले जे येणारे जाणारे मित्र आहे ते कसे असावे? सन्मित्र, ते चांगले मित्र असावे. संध्याकाळच्या वेळेला त्या मित्रांनी यावं आणि म्हणावं चला भजनाला. संध्याकाळी यावं गाडी घेऊन स्वतःची, आणि मित्रांनी काय म्हणावं, चला आपल्याला बगडीला सप्ताह चालू आहे, आपल्याला जायचं, सिद्धपूरला सप्ताह चालू आहे, आपल्याला जायचं. नाही तर संध्याकाळी मित्राने यावं म्हणावं चला आपल्याला. एवढ्यातच कळलं बुवा तुम्हाला सगळं. तेव्हा मित्र कोणते बरं का, कोणत्या कुटुंबाचे मित्र कोणते याच्यावरच त्याची संस्कृती ठरते. विठाला म्हणून हे कचरू पाटलाचे जे नातू आहे ना, त्यांचा मित्र आमचा अमोल आहे. याच्यातच या कुटुंबाची संस्कृती कळते. या कुटुंबाचं नातं कोणाशी आहे, उठणं बसणं कोणाबरोबर आहे. ही संस्कृती तुमच्यासारखी आज इतकी आदरणीय पाहुणे मंडळी इतक्या संख्येनं जमले. हल्ली माणसं जमणं एवढं सोपं नाही. पुढाऱ्यांना जर सभा घ्यायची असेल तर फोन करू करू, गाड्या पाठवू पाठवू, निरोप देऊ देऊ, रुसवे फुगवे काढू काढू, तरी लोक येत नाहीत. बेजार व्हावं लागतं गर्दी. आज आपण या मार्कळ पाटील परिवाराच्या घरी या श्राद्धासाठी इतक्या प्रेमाने, इतक्या संख्येने, इतका मोठा मंडप घातलेला आहे, इतकी चांगली साऊंड सिस्टीम आहे, इतके भजनी, आणि एवढा मंडप तुम्ही भरवलाय. सगळा भरला मंडप, भरून बाहेर माणसं उभी आहे. आणि अजून तर काही यायचेत, कारण कीर्तना श्राद्धाला येणाराचे 2 प्रकार आहेत. काही जण फोन करतात कीर्तन कधी सुरू होणार, म्हणजे ते कीर्तनाला येणार असतात तुमच्यासारखे, ज्यांना कीर्तनाला यायचंय ते काय विचारतात कधी सुरू होणार. आणि काही जण फोन करतात, काही मित्र, काही पाहुणे, ते कधी संपणार, कारण त्यांना संपल्यावर यायचं असतं. विठाला विठाला सन्मित्रम स्वयोषितिरतिश्चाज्ञा परासेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे. व अर्थ काय आहे या एकूण विषयाचा? ज्या घरामध्ये ग्रंथ वाचले जातात, ज्या दारात तुळशी वृंदावन आहे त्या तुळशीची पूजा केली जाते, ज्या घरातल्या वृद्धांना आधार दिला जातो, ज्या घरामध्ये व्रत उपवास तीर्थयात्रा असं सात्विक आचरण केलं जातं, तुकोबारा या सगळ्या गोष्टीला भक्तीचं वर्म सांगतात. हे ज्याच्या हाती आहे त्याच्या घरी शांती, क्षमा, दया, सद्गुणांची वस्ती आहे. अभंगाचं पहिलं चरण. भक्तीचे गयाची हाती
घरी शांती क्षमा दया. भक्तीचं वर्म ज्याला सापडलंय त्याच्या घरी शांती क्षमा दया हे सद्गुण आहे. आणि म्हणून महाभारतातला प्रसंग आहे मायबाप हो. द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थाम्यानं मारली होती. कोण आहे द्रौपदी? जी श्रीकृष्णाची भक्त आहे, बहीण आहे. फार गोड नातं श्रीकृष्णाचं आणि द्रौपदीचं आहे. पांडवांची धर्मपत्नी आहे. कुंतीसारख्या आदर्श मातेची जी सून आहे, कुंतीच्या हाताखाली जिच्यावर संस्कार झालेले आहे. आणि अशी ही द्रौपदी अत्यंत भक्त आहे, कुलीन आहे, शालीन आहे. पण महाभारतातल्या युद्धामध्ये जो विनाश झाला त्याच्यातला एक प्रसंग हाही आहे. झोपलेली 5 मुलं त्या अश्वत्थाम्यानं मारली होती. मी सविस्तर सांगत नाही, फक्त त्याचा सार भाग सांगत आपल्या पुढे ठेवतो. आणि जेव्हा अश्वत्थाम्याला धरून आणलं द्रौपदी समोर भीमदादानं, भीम अत्यंत चिडलेला होता की झोपलेल्या मुलांवर अशा पद्धतीचा वार करावा आणि त्यांना मारावं. आणि म्हणून चिडलेल्या भीमानं अशा पद्धतीनं सांगितलं की आता द्रौपदी सांग, तू सांगशील ती शिक्षा याला मी देतो. त्यावेळेला द्रौपदीचा विवेक काय आहे पहा. तिने सांगितलं अश्वत्थाम्यानं केलेलं कृत्य हे निश्चितपणे फार भयानक आहे, पण एक अडचण आहे. भीमदादाला ती म्हणते, आपल्या पतींना म्हणते की हा अश्वत्थामा ज्या गुरूंनी तुम्हाला शिकवलं आणि इतकं मोठं नाव तुम्हाला दिलं ते द्रोणाचार्य आहे. त्या द्रोणाचार्याचा मुलगा आहे. आपल्यावरती या अश्वत्थाम्याच्या कुटुंबाचं ऋण आहे. पहा बरं, हा सद्विचार त्या द्रौपदीच्या अंतःकरणात जागा झाला आणि तिनं सांगितलं याला फक्त अपमानित करा. आणि मग त्याच्या केसाचे 5 पाट काढले आणि त्याला न मारता सोडून देण्यात आलं. त्याचं कारण काय आहे? मला वाटतं हा निर्णय ज्यांच्या अंतःकरणात भक्ती आहे तेच घेऊ शकतात. दया घरी शांती क्षमा दया. ही दया, ही क्षमा सात्विक हृदयातच निर्माण होऊ शकते. एरवी क्रूर हृदयामध्ये निष्पापांनाही मारलं जातं. आणि ज्यांच्या हृदयात दया आणि क्षमा आहे त्या अपराध्यांना सुद्धा प्रसंगी क्षमा करतात आणि त्याला सुधारण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतात. सांगण्याचा भाव इतकाच आहे की शांती क्षमा दया आज जगामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात असणं फार गरज आहे. आज जगामध्ये हिंसाचाराचं फार मोठं सावट आलेलं आहे. अत्याचार आहे, अनाचार आहे, भ्रष्टाचार आहे, हिंसाचार आहे. हे सगळे दुराचार आज एका बाजूला जगाची प्रगती होत असताना विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे नवनवीन विक्रम स्थापित होत आहेत, शोध लागत आहेत. आणि अशा वेळेला जग अस्वस्थ आहे. देशादेशांमध्ये युद्ध भिडलेली आहेत. धर्मांमध्ये द्वेष वाढतो आहे. जाती जातींमध्ये तेढ वाढते आहे. शेजाऱ्यामध्ये तेढ वाढते आहे. आणि हे फक्त जात धर्मापुरतं राहिलेलं नाही, भावाभावामध्ये वितुष्ट वाढत आहे. आणि या सगळ्याचं मूळ कारण काय? मूळ कारण काय? फक्त जातीयवाद आहे का? मग जातीयवाद जर आहे तर भावाभावातलं भांडण कशासाठी पाहिजे? फक्त धर्मवाद आहे का? मग धर्मवादच आहे तर शेजाऱ्यातलं भांडण कशाला? एकाच धर्माचे 2 शेजारी असतात, त्यांचंही का भांडण होतं? मग याचं मूळ कारण जातीयवाद, धर्मवाद नाहीये. माणसांच्या मनातील सद्गुण कमी होत चाललेले आहे. आणि त्याच्यामुळे भांडणाला फक्त निमित्त पाहिजे. मग भांडण कोणाचंही होतं, नवरा बायकोचंही होतं, भावा भावाचंही होतं, जावा जावाचंही होतं, आणि महाराजा महाराजाचंही होतं. सगळेच घेतले. मग हे कशाला सोडायचे आमचे? आम्ही आलो ना त्याच्यामध्ये. जर आम्ही सुद्धा याच पद्धतीनं असंतुष्ट पद्धतीनं वागत असू आणि म्हणून सद्गुणांचा अभाव झाला की अहंकार वाढीस लागतो, उद्धटपणा जास्त दिसू लागतो, माणसं मोजत नाही कोणाला आणि तिथून पुढे वितुष्ट सुरू होत जात. म्हणून माणसानं जितकं मोठ्या जागी असलं ना तितका तो मोठ्या अंतःकरणाचा माणूस असला पाहिजे, तर तो शोभून दिसतो. विठाला विठाला
आणि म्हणून तया घरी शांती क्षमा दया उदाहरणं अनेक आहेत. तुकोबारायांना मंबाजी बुवाला मारणं काही फार अवघड नव्हतं. पण मी आपल्याला सांगतो, समजा तुम्हाला इथून पंढरपूरला निघालेत, तुम्ही एक गाडी केली, 10-5 गावातले प्रमुख आपल्यासारखी मंडळी निघाली, चला आपण पंढरीला दर्शन करून येऊ. तुमचा प्रवास पंढरीला चाललेला आहे, गाडी रस्त्यानं चाललेली आहे. कुणातरी गावातलं वस्तीवरचं एक कुत्रं आलं आणि ते गाडीवर असं भोकलं. गाडी चाललेली आहे तुमची. मला सांगा, कुत्रं भोकल्यावर तुम्ही गाडी उभा करता का? नाही करीत ना कोणी. त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे कुत्र्याचा स्वभाव आहे. बरं, त्या मला अजून अभ्यास झालेला नाही महाराजा, प्रवास करताना रोज अनुभव येतात. त्या कुत्र्याचं काय बिघडवलेलं असतं त्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी काही कळत नाही. परंतु एकच आहे, ते रिकाम टेकडं असतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला भुवा भुवा. या रिकाम टेकड्यांमुळे जग त्रस्त झालंय सध्या. काही कारण नसताना भुकत राहतात, विठाला विठा. वाद विवाद वितंडवाद निर्माण करतात. आणि म्हणून पण आपल्यासारखी शहाणी माणसं, मला वाटतं जीवनामध्ये काय मनावर घ्यावं आणि काय दुर्लक्षित करावं याचा विवेक निर्माण झाला की जीवन थोडं सोपं होतं. कारण हे सगळ्या अडीअडचणी अडथळे आपल्या भोवती कायम राहणारच आहेत. पण लक्ष कुठं द्यायचं आणि दुर्लक्ष कुठं करायचं हे एकदा आपल्याला ठरलं पाहिजे, एकदा कळलं पाहिजे. तुकाराम महाराजांना माहिती होतं आपलं लक्ष काय आहे. तर शहाणे करुणी सोडावे सकळ जन, हे त्यांचं लक्ष होतं. समाजाला ज्ञान द्यायचंय, अंधश्रद्धेतून मुक्त करायचंय, समाजातला जातीय वाद दूर करायचा आहे, अज्ञान दूर करायचंय, समाजातले विकार दूर करून समाज विचार संपन्न करायचा आहे. आणि यासाठी ध्येय घेऊन ते वाटचाल करत होते. मंबाजी बुवांनी जेव्हा महाराजांना त्या काठीनं मारलं, आपण कथा ऐकलेली आहे, ती पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराजांनी एखादं रुग्ण घेऊन त्याला मारायला काय अवघड होतं का? मंबाजी बुवा तर पूजापाठ सांगणारा, पंचांग सांगणारा ब्राह्मण होता. तुकाराम महाराज तर मूळ खानदानी शेतकरी होते. मारायचं काम तर त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजांना चांगलं जमलं असतं, बरोबर आहे की नाही? आपण सगळे शेतकरी बसलेला. पंचांगवाल्याला एक रुग्ण घेऊन उभे राहिले असते तर काय, पंचांगवाला थांबतो समोर, तो विठाला. पण महाराजांनी विचार काय केला हे पहा. महाराजांनी विचार केला आपलं ध्येय काय. आणि या छोट्या मोठ्या वादांमध्ये जर आपण अडकून पडलो तर या जगाचं जे मोठं कार्य आपण घेतलेलं आहे ते होईल का? आणि म्हणून महाराजांनी मंबाजी बुवाकडे दुर्लक्ष केलं, रामेश्वर शास्त्रीच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलं, गावातल्या चेष्टा करणाऱ्या छळ करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यांनी सतत एक काम केलं, वाढता हा धर्म केला, वाढता हा आता 2 झाल्यान चाली. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. इथे बसलेल्या आपल्या सगळ्या सज्जन स्त्री पुरुष मायबापांनाही हा अनुभव आहे. तुम्ही अनेक वेळा अनेकांना आजही माफ करताय, म्हणूनच कुटुंब चाललेले आहे, समाज चाललेला आहे. नाहीतर जेल पुरणार नाही, पोलीस पुरणार नाहीत, कायदे अपुरे पडतील. पण माफ करणारी माणसं आहे, क्षमा करणारी माणसं आहे. कारण खूप ज्याला क्षमाच करू नये असे गुन्हे अनेक जण करत असतात. पण शेवटी क्षमा करावी लागते, प्रत्येक वेळेला मनावर घेऊन चालत नाही. आणि म्हणून हे केव्हा घडतं त्याच्यासाठी घरात भक्ती असावी लागते.
भक्तीचे ते वर्म. कारण भक्तीचं वर्म काय? भावेविन भक्ती. ज्ञानोबा आहे म्हणा, भक्तीविन मुक्ती. भावाशिवाय भक्ती असेल तर ती फक्त वरवर आहे. वर्म ते एक आहे समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन नेदी लागो ते ठाव. म्हणून संगटाकी सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. भाव पाहिजे अंतकरणात. पूजा करतो आपण, पण घरच्यांनी सांगितलंय म्हणून करायची नको. भावपूर्वक आपण प्रत्यक्ष देवालाच आंघोळ घालतोय. ही मूर्ती नाही, हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. हा भाव. नैवेद्य दाखवायचा आहे, प्रत्यक्ष देवाला आपण हे भोजन देतोय. हा भाव. भाव. ग्रंथ वाचायचा, प्रत्यक्ष माऊलीच या ज्ञानेश्वरीच्या रूपानं माझ्याशी बोलतायत. हा भाव. आणि म्हणून या पद्धतीनं भाव अंतकरणात असेल तर भक्तीचं ते वर्म आहे. आणि अशी भावयुक्त भक्ती केली, तया घरी शांती क्षमा दया. आणि मग जीवनामध्ये अनेक चांगले योग सुद्धा सात्विक मार्गाने येतात आणि ते शाश्वत असतात. दोन शब्द ध्यानात ठेवा. जीवनातले चांगले योग हे सात्विक मार्गाने यावे, कारण सात्विक मार्गाने आलेले योग त्याचा क्षेम होत असतो, ते शाश्वत राहतात. कधी कधी संपत्ती वैभव हे असंस्कृत मार्गानं आणि अन्याय मार्गानं सुद्धा संपत्ती वैभव उभं करता येतं, पण ते शाश्वत नसतं. तुका म्हणे जाण नाही, तुका म्हणे भाग्य अशाश्वत जाण. भाग्य अशाश्वत. तुका म्हणे धन. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण विठ्ठल. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं मित्र चांगले असले पाहिजे. असं कुठं आडलं नडलं की या ताकदीची माणसं सोबत आपल्या असली पाहिजे. नाही तर याला समजाना त्यांना उमजाना चालला कार्यक्रम. असा सगळा घोळ झालेला आहे हल्ली. आणि म्हणून अशी जाणती माणसं असली की माझ्यासारखा एखादा सामान्य सुद्धा काही सेवा करू शकतो. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत. अन्याय मार्गानं चुकीच्या मार्गाने संपत्ती आणि वैभव उभं करता येतं. उदाहरण अनेक आहे, मी त्यात वेळ घालवत नाही. परंतु सात्विक मार्गानं जे आलेलं धन संपत्ती सद्गुण आणि मान सन्मान आहे तो जात नाही. आणि म्हणून ज्या वेळेला भक्ती घरामध्ये केली जाते ना, त्यावेळेला भक्तीनं समाधान मिळतं, सुख मिळतं. तेने सदा चित्ता समाधान हे तर आहेच, पण हळूहळू त्या घरातलं समृद्धी सुद्धा वाढत जाते. अष्टमहासिद्धी दारात उभ्या राहतात. अभंगाचं दुसरं अष्टमहासिद्धे वळंगते द्वारे नवरती दोरे आपल्या पुढे जागा रिकामी ठेवू नका. तुमच्या पुढे जी जागा रिकामी अष्टमहाशोधी नवरती द्वारे
नवजती दुरी दवडिता. अशा वेळेला काही जरी आपल्या जवळ नसेल तरी हळूहळू भक्ती केल्यानं भाग्य बदलत जातं. आणि भक्तीच्या भाग्यानं फक्त परमात्मा भेटतो, समाधान मिळतो असं नाही, प्रपंच सुद्धा सुधारणा त्यामध्ये होते. हेही एक भक्तीचं भाग्य आहे. आणि असा अनुभव आपल्यासारख्या अनेक सज्जन माणसांना जीवनामध्ये येत असतो, तो आलेला आहे. आम्ही असं पाहिलेलं आहे की अनेक भोळ्या बाबड्या वारकऱ्यांच्या घरामध्ये जे साधे होते, भोळे होते, पण गावात भजन असलं की त्यांनी टाळ खांद्यावर घ्यावे, विणा सोबत घेऊन जावा, भजन चाललं की चहा करूनच आणावा. अशी माणसं प्रत्येक गावात आहे बरं. आज एक बाबडी माणसं आहेत, त्यांना काही चाल म्हणता येत नाही, फार श्लोक पाठ नाही, पण भक्ती करतात, आवडीनं करतात. आणि त्यांच्या घरामध्ये एखादा मुलगा, एखादी मुलगी, एखादी सून, एखादा नातू, एखादी नात अशी निघते की त्या घराचं भाग्यच उजळून टाकते. त्या घराला एक ओळख प्राप्त होते, धन संपत्ती सगळ्या गोष्टी, ऐश्वर्य मिळतं. हे कुठून आलं? त्याला त्या भोळ्या भाबड्या माणसाचं पुण्य कारणीभूत आहे, हे ध्यानात ठेवा. त्या मोठं होणाऱ्या मंडळींनी सुद्धा ध्यानात ठेवायचं. मग आपण श्रमसाफल्य नाही लिहायचं, आशीर्वाद साफल्य असं लिहायचं. विठाला विठाला. शब्दांमध्ये बरेच गुणदोष असतात. श्रम चांगलीच गोष्ट आहे, पण सगळ्या गोष्टी श्रमाने होत नाही. आपण ध्यानात घ्या, तुमच्या आणि माझ्याबरोबर आपल्यापेक्षा जास्त जास्त कष्ट करणारे लोक होते, मग त्यांच्या आयुष्यात का बदल झाला नाही? सगळं कष्टाने मिळत नाही, त्याला काही आशीर्वाद असावे लागतात, वाडवडिलांचे, पूर्वजांचे, गुरुजनांचे. आणि या आशीर्वादाचा सुद्धा प्रभाव जीवनामध्ये फार मोठा असतो. आणि म्हणून जीवनामध्ये धनसंपत्ती, प्रसिद्धी कमावता कमावता आपल्याला आशीर्वाद कमवायचे आहेत. आणि आपल्यासारखी अनेक सज्जन माणसं आशीर्वाद कमावतात. मला वाटतं कचरू पाटलांसारखी माणसं आपल्यातून निघून गेली, पण ती आजही आपल्याला थोर वाटतात, पूजनीय वाटतात. त्याचं कारण त्यांनी आशीर्वाद सोबत घेऊन गेले. सर्वांशी चांगलं वागले, प्रेमानं वागले, ईश्वर भक्ती केली, पाहुण्या रावळ्यांशी माणुसकीनं. आणि या सगळ्या सद्गुणांनी जीवन आचरण केल्यामुळे हीच जीवनातली खरी कमाई ठरते. आणि म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. भक्ताच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी उभ्या राहतात. आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये अनेक उदाहरणं माहिती आहे. संत चोखामेळा हे फार भोळे भाबडे संत संप्रदायामध्ये मजुरी करत होते अक्षरशः. बाकीच्या संतांना तरी स्वतःच्या घरचा काही व्यवसाय होता, पण चोखोबा महाराजाला तोही नव्हता. सावता महाराज निदान स्वतःची शेती करत होते, गोरोबा काका निदान स्वतःचा गाडग्या मडक्याचा व्यवसाय करत होते, नरहरी सोनार निदान स्वतःचं सोन्याचं दुकान चालवत होते. पण जनाबाई, चोखामेळा यासारखे काही महात्मे असेही झाले की ज्यांना स्वतःचं काही नव्हतं. चोखामेळा मजुरी करायचे, हातावर पोट होतं, पण भक्त होते. आणि भक्ती इतकी दृढ होती, पंढरीला आले की पांडुरंगाच्या पायरीवर मस्तक ठेवायचे आणि रडायचे. रात्री सगळी गर्दी कमी झाली की त्या पायरीवर बसून रडायचे, देवा मला काय तू असं दूर ठेवलंय तुझ्यापासून? हे पुजारी बडवे मला मधी तुझ्याजवळ येऊ देत नाही. अहो, एखाद्या लेकराला आईपासून तोडणं हे जसं एक पाप असतं, चुकीचं असतं, तसं एखाद्या भक्ताला देवाजवळ न जाऊ देणं हे काही पुण्य आहे काय? पण काहीतरी कर्मठ परंपरा आणि त्यातून काही समाजाला तोडण्याचं काम. म्हणून मला वाटतं कोणतेही विचार असो ते जोडणारे असावे, ते तोडणारे नको. म्हणून ज्ञानोबारायांनी पुढाकार घेतला, चोखोबा रडू नका, आपण वाळवंटात कीर्तन करू. आणि विठोबाला कीर्तन आवडतं, विठोबाला भजन आवडतं. तुम्ही आम्ही जर मनापासून भजन कीर्तन केलं तर राऊळातला विठोबा भेटायला आपल्याला इथे वाळवंटी येईल. आणि म्हणून अभंग आलाय बरं. हे अभंग उगीच आलेलं नाही. खेळ मांडी येला वाळवंटी घाट, खेळ मांडी येला वाळवंटी घाट, नाच तू वैष्णव भाई, नाच तू वैष्णव भाई, अभिमान केला पावन, अभिमान केला पावन, कैसा लागतील पायी रे, कैसा लागतील पायी रे, कैसा लागतील पायी रे, कैसा
वाळवंटी घाई हा खेळ कशासाठी आहे? हा सगळ्यांना एकत्र जमवण्यासाठी आहे, समाजाचे पडणारे तुकडे थांबवण्यासाठी आहे. वेगवेगळ्या कारणामुळे समाज एकमेकापासून दूर जाता कामा नये. आणि म्हणून मायबाप हो, हा वारकरी संप्रदायच आपल्याला जोडून ठेवू शकतो. बाकी वेगवेगळे कारण घडतात, निमित्त घडतात आणि माणसांपासून दुरावले जातात. हे काही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं आणि संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीनं हे परवडणारं नाही आहे. माणसांपासून दूर जाणं. आपल्याला माऊलींच्याच विचाराने चालावं लागेल. आपल्याला संत नामदेवराय, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, नाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय, संताजी महाराज, जगनाडे, किती संत आपल्याकडे झाले. आणि या सर्व संतांनी एकत्र येऊन एकोप्यानं भक्ती करण्याचा मार्ग आपल्याला दाखवला. हाच वारकऱ्यांचा विशेष विचार आहे. तेव्हा सांगण्याचा भाव असा आहे की चोखोबा हे थोर संत होते, वारीला जायचे. 1 वर्ष असं झालं की पत्नी गरोदर आहे सोयराबाई, आणि घरात लक्ष देणारं वडीलधारक कुणी नाही आहे. दिवस भरत आलेले आहेत बाळांपणाचे, आणि वारी आली. चोखोबा महाराजांना त्या म्हणतात, महाराज काय करायचं? म्हणाले, आता वारीचा तर नियम आहे, पण मग एक काम करा महाराज, तुम्ही वारीला जाणं थांबू नका, आपल्या घराची परंपरा आहे. याला अनुकूल पत्नी म्हणतात बरं. म्हणून भक्ती कार्यामध्ये पती पत्नीनं एकमेकाला अनुकूल असावं, म्हणजे आपल्या पिढीलाही चांगला संस्कार मिळतो. नाहीतर कधी कधी घरातल्या माता भगिनीला वाटतं यावर्षी आपण पंगत घ्यावी, आणि पुरुष म्हणतो काय पडलं त्याच्या वाचून. तुम्ही असं म्हणाल तर पोरं तर म्हणतील आपण त्या भानगडीतच नाही, पोरं तर जाणारच नाही मंदिराकडे. आणि म्हणून आपण काय करतो याचा विचार केला पाहिजे. हे तात्पुरते घेतलेले निर्णय पिढ्यांच्या संस्कृतीवर परिणामकारक ठरतात. आपण छोटासा दिलेला नाश्ता आणि त्या नाश्त्याच्या निमित्तानं मंडपात जाऊन त्या वारकऱ्यांसोबत थोडा वेळ घालवला, लेकराबाळांना घेऊन, त्यांच्यावर तो संस्कार होतो, तो त्यांच्यात रुजतो. आणि मोठे झाल्यावर ते सुद्धा म्हणतात आमचे वडील हे करत होते, आमचे आजोबा आई आजी करत होते, हे आम्ही केलं पाहिजे. नोकरीतून वेळ काढून का होईना केलं पाहिजे, दुकानावरून वेळ काढून का होईना केलं पाहिजे, राजकारणातून वेळ काढून का होईना. आणि आजही त्याच अशाच संस्कारी कुटुंबातील मुलं हे करतात. पण तुम्हीच जर सेवा थांबवाल तर पुढची पिढी तिकडे फिरकणार नाही. विठाला पत्नी सोयराबाई चोखोबाला म्हणते, महाराज सेवा थांबवायची नाही, तुम्ही वारीला जा, फक्त जाता आता तुमच्या बहिणीला पाठवून द्या, पांडुरंग कृपेनं माझं बाळांपण चांगलं होईल. आणि चोखोबाराय निघाले पंढरीला. जाताना बहिणीला सांगून जायचं होतं, पण झालं असं, रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, या न्यायानं भजनाच्या रंगामध्ये आणि त्या भक्तीच्या, कारण भजन भक्ती त्यालाच म्हणतात जी विसर पाडते. महाराजांना विसरच पडला. मी म्हणतो माणसांना पत्ते खेळता खेळता घरचा विसर पडतो काय. मला तुमच्या पैकी सज्जन माणसांनी सांगितलं की असे जे लोक असतात पत्ते खेळणारे, म्हणे 2-2 दिवस त्यांना भूक सुद्धा लागत नाही, आणि बाजारला गेलेले ते रिकामी पिशवी घेऊन संध्याकाळी काही काही घरी येतात. म्हणजे इतके माणसं कधी कधी रंगून जातात आणि दंगून जातात. अहो, साधा पत्त्याचा डाव जर एवढा रंगवतो तर भक्तीचा डाव किती रंगवत असेल माणसाला. आणि भक्तीच्या रंगामध्ये रंगून जाणं चांगलं आहे. बाकीचे छंद हे उद्ध्वस्त करणारे आहे, परमार्थाचा छंद हा घडवणारा आहे, आपल्याला उभं करणारा आहे. आणि म्हणून चोखोबाराय विसरले बहिणीला सांगायचं, तसेच पंढरीला निघून गेले. पांडुरंगाला काळजी वाटली, अरे हा माझा भोळा बाबडा भक्त, याच्या घरात एवढी अडचण आहे. आणि म्हणून मायबाप हो, मी नेहमी म्हणतो, आपल्या घरातली वाडवडील माणसं परमार्थ करतात, त्यांना कमी लेखू नका. घरात फक्त पैसे आणणारेच माणसं श्रेष्ठ नसतात, घरात पुण्य निर्माण करणारे माणसं सुद्धा श्रेष्ठ असतात. त्यांना सन्मान द्या, त्यांचा आदर करा, कारण घर फक्त पैशावर चालत नाही, त्याला पुण्याचं बळ, आशीर्वादाचं बळ लागतं. आणि म्हणून चोखोबा गेले, पांडुरंग आले. चोखोबाची बहीण झाला अशा रंगधर, वहिनी उघडादार, सगळं बाळंतपण केलं आणि पुन्हा निघूनही गेले. आणि 15-3 वारानं वारी करून जेव्हा चोखोबा महाराज आले
ती पत्नी सांगते, महाराज पांडुरंगाच्या कृपेनं तुमच्या बहिणीनं घेतलेल्या कष्टामुळे सगळं बाळांपण सुखरूप झालं. बघा बाळ चांगलं आहे, मी सुखरूप आहे. आणि तुमची बहीण आल्या होत्या, त्या म्हणाल्या मला महाराजांनी निरोप दिला पाठवलं. मग महाराजांना भान आलं निरोप द्यायचा होता. त्यांच्या कुठं ध्यानात राहिलं. पण भगवंतानं म्हटलेलं आहे योगक्षेमम वाहम्यहम. आणि म्हणून विचारलं, बहीण आली होती हो म्हणे, पण यावेळेला तुमच्या बहीण फारच प्रेमानं वागल्या. आता बहीण होतीच कुठे, ती आलेली ती नणंद नव्हतीच, तो पांडुरंग होता. म्हणे दरवेळेला तरी निदान एखादं अर्ध वाक्य टोचून बोलायचं. सगळ्या नंदा असं बोलत नाही बरं, बाकीच्या मनावर घेऊ नका. तुमची बहीण चोखोबारायांची बहीण त्या सोयराबाई सांगतायत यावेळेला फार प्रेमानं वागल्या, सगळं साहित्य घेऊन आल्या आणि बाळांपण सुद्धा त्यांचा हात लागला आणि एवढं सुखरूप झालं. आता जगाला जन्म देणारा, जगाची आई, जगाचा बाप असलेला आमचा परमात्मा, तो असल्यावर काय दुःख होईल सांगा बरं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. मुद्दा इतकाच आहे की भगवान परमात्मा असला की सगळं ऐश्वर उभं राहतं, अडचणी दूर होतात. आणि म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगती. त्या चोखोबारायाच्या दारातल्या सगळ्या अडचणी संपल्या, कारण भगवान त्याच्या पाठीशी होता. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. ज्यांच्या घरी भक्तीचं वर्म असतं, ज्यांच्या जीवनात ज्यांनी भक्ती सांभाळलेली असते, तिथे दुष्ट गुण सापडत नाही, त्याचा अभाव असतो. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. भक्ती करणारी माणसं आपल्याला थोडी समाधानी, संतुष्ट दिसतील. ते कोणाचा द्वेष करत नाही, असूया करत नाही, मत्सर करत नाही. अमक्या एखाद्या माणसाचं चांगलं झालं म्हणून त्यांना वाईट वाटत नाही. उलट ते म्हणतात की चांगलं झालं हो, तुमच्या वडिलांच्या काळात दिवस किती वाईट होते, तुमच्या कुटुंबाचे आम्ही पाहिलेले आहे, पण आज मुलं तुमची कर्तबगार निघाली आणि चांगलं झालं. म्हणजे दुसऱ्याचं सुख सुद्धा जे निर्मळ मनानं पाहू शकतात त्यांना भक्त म्हणावं. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ. आणि मग अशा भक्ती करणाऱ्या भाविक जनांना परमात्मा सुद्धा सहाय्यभूत होतो. अभंगाचं शेवटचं, तुका मान त्याचा, तुका मान त्याचा, देव सर्व भाग. तुका मान त्याचा, तुका मान त्याचा, तुका मान त्याचा, देव सर्व भाग. तुका मान त्याचा, कमी कमाई होनिया, कमी कमर होनिया, अष्टमहाती, अष्टमहाती, ओळंगती वारी, अष्टमहाती, कमाल होनिया.
त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवोनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दबडिता। झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी आणि तुमच्या माझ्यासारख्याला अध्यात्माची शिक्षा दीक्षा देऊन या क्षेत्रामध्ये सेवा करण्यालायक बनवणारे आपले सर्वांचे सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, आपल्या भागाचं श्रद्धास्थान दुसरे आपले सद्गुरू समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं कैलासवासी कचरू त्र्यंबक पाटील मारकळ, जे एक चांगले आदर्श वारकरी होते, एक चांगले शेतकरी होते आणि आपल्या कुटुंबाला त्यांची मुलं सुरेशराव, बाळासाहेब, सुभाषराव, नानासाहेब, बाबासाहेब, एकनाथराव आणि त्यांची मुलगी सौभाग्यवती सुगंधाताई ज्ञानेश्वर पाटील शिरसाट, सुना, नातवंड, एक सात्विक परिवार आहे। बगडी गावातला एक चांगला परिवार आहे आणि या चांगल्या परिवाराला घडवण्याचं एक सत्कार्य ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं, अशा एका सज्जन सात्विक व्यक्तिमत्वाला आपण शेवटची आदरांजली या श्राद्ध रूपाने या ठिकाणी अर्पण करतोय। निश्चितपणे पांडुरंगाच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त झालेलं आहे। त्यांचे आशीर्वाद या परिवाराला अनंत काळ अखंड राहो आणि या परिवाराची इथून पुढील वाटचालसुद्धा भक्तिमय उत्कर्षमय होत राहो एवढीच प्रार्थना करतो। जमलेले माझे सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, गुणीजन मंडळी आणि आमचे आदरणीय सर्व टाळकरी मंडळी यांनी गोड साथ संगत केली त्याबद्दल त्यांचे आभार। समोर बसलेले विविध क्षेत्रातले पदाधिकारी आणि प्रमुख मंडळी, या भागातील प्रमुख मंडळी, वडीलधारी मंडळी, आमचे तरुण बांधव, माता भगिनी, आपणही हे दोन शब्द आदरपूर्वक श्रवण केले त्याबद्दल आपणालाही धन्यवाद। जाता आता एक छोटंसं निमंत्रण श्री वरदविनायक सेवाधाम लोणी तालुका राहता या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्तानं 26 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 असा अखंड हरिनाम सप्ताह 12वा सप्ताह होतोय। तपपूर्ती उत्सव आहे आणि या उत्सवाला आपण सर्व मंडळींनी जमेल त्या पद्धतीनं जमेल त्या दिवशी जरूर यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आपल्या गंगापूर तालुक्यातील सुद्धा सगळे भजनी, टाळकरी, महाराज मंडळी यांना मी आदरपूर्वक निमंत्रित करतो की आपण निश्चितपणे या आणि मला वाटतं आपली तारीख अमोल किती आहे? 28 आहे ना बाबासाहेब? 28 तारीख आहे आपली आपल्या गंगापूर। तर आम्ही काय केलं की दर दिवशी एका तालुक्यातील सगळे गुणीजन गायक आणि त्यांच्याकडे ती सेवा। तर वैजापूर तालुका एक दिवस आहे, गंगापूर खुलताबाद आहे, नेवासे शेवगाव आहे, असे प्रत्येक, मग राहता संगमनेर, कोपरगाव, तिकडे सिन्नर, अकोले आम्हाला जवळ येतं लोणीपासून, तेही मंडळी आहेत, राहुरी नगर वगैरे ते आहेत। तर असे एक एक 2-2 तालुक्यातले सगळे टाळकरी, वारकरी आणि भाविक भक्तसुद्धा आपण जरूर त्या कार्यक्रमाला यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांब विठ्ठल जय विचार